खूप कमी आहेत. कारण सकाळी सुद्धा अभिषेक होता, सकाळी सुद्धा अभिषेक होता आणि रात्री सुद्धा अभिषेक आहे. मग मुळीच नव्हतं रे कान्हा, मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात. हे बघ वर्गांका गजरात तू झोपवलंस, बघ कशी खाल्या खाण टाकत ते पण बिचारे काढतात. आता झोपले ते मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, तुझ्यासाठी 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 आले पण बुवा आपल्याला गौतम पाटील कशाला पाहिजे, सनी लिओन, जॅकलिन फर्नांडिस कशा होई. अरे मी मोठे पण केलं ना, मला ह्या वयात 2 मुलं आहेत, काय चुकलं माझं. पण तू काय सांगलं, एकच झालो 1.25 लाखात पडलो. तो सुद्धा डॉक्टर कडे गेल्या, माका 2 झाले पण खर्च अजिबात जास्त ना. आपलं सरकारी दवाखान्यात जिंदाबाद, एका जायचं तकडे 1.25 लाख घालू आणि म्हणता काय आता बायको 11 वाजता सांगेन अहो काय तू नाव पडतो. अरे दम लागतो रे आणि म्हणता मी शिरसाट 11 वाजता मला घर पळालो. तुझ्या कोणा बोलला पण माझ्या पोरगेचे संस्कार काय ते बघा. आंघोळ करून तुला देवाच्या पहिलं पाया पडलो, हे संस्कार महत्वाचे ना. नंतर माझ्या पाया पडा तुला तेव्हा मी मागे गेले का घंटा वाजूचे संस्कार. तू मंदिरात गेल्या काय करतो मला काय. अरे पोरग्यावर संस्कार होय ना. त्या दिवशी ह्यो माझ्याकडे पेपर वाचून गेलो म्हणून मी आपलं असं केलंय, तर ह्याचं पोरगो नागलो फिरत होतो, नागलो त्या हरकुळात. मी बघले म्हटलं हे अभिषेक शिरसाट बोल तुझी ना, तो आपलं ऐकत नाही काय नाही. मी एवढे आपल्याकडे नागलो फिरत लागलो, त्याका बघू साठी ही करते. माका वाईट वाटला, म्हटलं त्या शिरसाट बोनच्या कानात घालू भया म्हणून बोनकडे गेले तर हेगला मागोळ करत होतो. म्हटलं हो शिरसाट बुवा, तुमचं पर्वताकडे नाक्यात नागलो फिरता. या कळलं राग, त्या रागाच्या भरात पटकन टॉयलेट उठाले आणि धावत धावत त्या गर्दीकडे गेलो. आणि पर्गे म्हणतो ए तू शिरसाट बोनचं झील ना. इतक्या म्हटल्याने टॉवेल काढल्याने जिला उठाले. जी गर्दी होती ती फाकली ना तुमच्या काय तुफान पर्गे खूप गर्दी होती. हल आधी जाम बाकी तुझं सवय खाई तुका ती बटनातुरीची जी सवय आहे आई शिकत आईला तू सगळं नाही आता 2 बटन सुरू बघा अशी धरून फिरवा बघूया फिरती नाही पाठी ते खावायची मास्टरचा बटन वरतो
काय ते काय का गेल्यानंतर माझ्या येऊची नाही, हे माझ्या करून गेलो. माझ्या पोरग्याचे संस्कार काढतात म्हणता 1,25,000 बुवा. आताच काळ तसा. तेव्हाची जुनी जाणती लोक स्त्रिया त्यावेळी विहिरीवर पाणी भरायच्या. 9 महिने 9 दिवस जरी होई दिले ना तरी बावडे जाऊन कळशी हांडे कळशी घेऊन ये. आता आम्ही दिले बायका का वाकडे न फिरवतो आपली बरोबर. कपडे धुवून नदीवर जायत नाही कारण आम्ही वॉशिंग मशीन आणून दिली. मग ती सांगणार नाही माझी कंबर दुखते. मग तिकडे रिक्षात ना घेऊ बाया. पहिल्यांदा टेम्पोत नाव घेऊन जाय. अगदीच नाही लावलं तर शेणाचं सुद्धा टेम्पो घरीच मी घेऊन जाईल हॉस्पिटलला. सरकारी दवाखान्यात परिस्थिती वेगळी होती. आता ही जुनी जाणती लोक आहेत आणि ही मुलं आहेत. आज याच्यामध्ये जुन्या जाणत्या लोकांचा आदर करणं गरजेचं आहे. का हुआ? कारण आज त्यांनी 5 पैशाचं नाणं पाहिलंय. ह्या मुलांना विचार तुम्ही पाहिलं का? नाही म्हणते. त्यांनी 10 पैशाचं नाणं पाहिलंय, यांनी पाहिलं नाही. बरं ना. 1 रुपयापासून आज त्यांनी 2000ची नोट पाहिली. या मुलांनी 2000ची नोट पाहिली. आज मुलं जशी लहान मुलं मोबाईल ऑपरेट करतात त्याच पद्धतीत ते जुने जाणते लोक सुद्धा मोबाईल ऑपरेट करतात. आमची लहान मुलं कॉम्प्युटर ऑपरेट करतात त्याच पद्धतीत ते जुने जाणते लोक सुद्धा कॉम्प्युटर ऑपरेट करतात. मला सांगायचे श्रेष्ठ कोण आहे? लहान मुले की ज्येष्ठ जुने जाणते लोक? म्हणून तर जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आज आदर राहिले ना. कोणी सांगितलं पहिलं ज्ञान नव्हतं, अज्ञान होतं. पण आता ज्ञान असून सगळे अज्ञानी आहेत की नाही? आम्ही म्हणतो आम्ही श्रीमंत, पण श्रीमंत कोणाला म्हणावं? ज्याला आई बाबाची सेवा शेवटपर्यंत करायला मिळाली ना तो या जगामध्ये श्रीमंत आहे. बाकी कोण नाही हो. आजकाल आवशी बापाशी वाईट पोरगो 10 वर्षाचं झालं का आवशी सांगे तिकडे जाऊ नकोस. काही म्हणणार नाही मी जाणार. मग हल्लीची पोरगी माझं बारकुआ यांनी सांगितलं तो स्वरा तो बायकोकडे म्हणजे माझ्या आवशीकडे ये आणि 5-5 मिनिटांनी पैसे माग. मम्मी 10 रुपये दे, मम्मी 5 रुपये दे. कशात? आईस्क्रीम खावं. मी बघून घेतले आणि बायकोक सांगलं म्हटलं पोरग्यांचे खाऊचे पिऊचे लाड पैशाचे लाड नाही. तितके ती बायको नाही ऐकल्या कारण मी 2.5 लाख रुपये खर्च करून तिला आणली ना. आणली तर आणली तेवढं खर्च झालेला तिनं माझं ऐकल्या. आणि पोरग जेव्हा पैसे मागितले ना मम्मी 5 रुपये दे, 10 रुपये दे. माझ्या बायकोन पोरग्या सगळे सांगले पप्पाने सांगितलंय खाऊचे पिऊचे लाड पैशाचे लाड नाही. बारकी पोरगी ती राग येतात हा फाटकन एका गेलो राग गेलो बाजूच्या दुकानात आईस्क्रीम वाल्याचं दुकान गेलो त्या दुकानवाला सांगता काका एक आईस्क्रीम द्या. त्या दुकानदार माझे समीर कदम बुवांचं जी तिने एक आईस्क्रीम दिल्या. परत तो पटापट खाल्या काका अजून एक आईस्क्रीम द्या. तिने दिल्या त्याला माहीत पैसे गावतले. अशी 4-5 आईस्क्रीम खाल्या आणि घरात येऊन वाटेक लागलो. घरात येऊन वाटेक लागल्यावर दुकानदार बोंबाटतात ए समीर कदम बुवांच्या हिरा 5 आईस्क्रीम खाल्लं पैसे कोण देतला? आपल्यावर ये. झिला म्हणता हे समीर कदम बुवांच्या झिला 5 आईस्क्रीम खाल्लं पैसे कोण देतला? झिल माझो संस्कार. झिला काय सांगत दुकानदारा हो काका पप्पाने सांगितलंय खाऊचे पिऊचे लाड पैशाचे लाड नाही. त्याला म्हणतात संस्कार. प्रेम भरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं गद्दारी करून तुझं म्हणशील तर मला. गौतमी पाटीलचं गाणं आहे हा. त्या गाणं ते वेगळ्या गायकाने गायलेला तो इथलो नाही तो वरतो नगरचा. गद्दारी करून तुझं म्हणशील तर मला पाकरा
त्याच्यात गणपतीचं भजन या गाण्याच्या खाली राहा. कारण नवीन नवीन भजनी बुवा असतात, त्यांना गणपतीत काय ना काय वेगळा लागतात आणि ते देण्याचं काम समीर कदम करतो. गजर आहे, तोंड ऐकवते. देव माझा आला हो घरी, सुखाचा हाती सोहळा. देव माझा आला हो घरी, सुखाचा हाती सोहळा. वाटत किती पाहिली तुझी लाड लागना, वाटत तुझी पाहिली किती लाड लागना. मोरया गणेश गौरी हल्लीच्या मुलांना नवीन लागतं, पण जुने भजनी बुवा ते जुने अभंग शिरत राहणार. हल्लीच्या वर्गात तसं नको, बुवा काहीतरी वेगळा द्यावं. बरं येऊन येऊन डायरेक्ट भरून ठेवणार, पण म्हणणार त्यातले चार गाणं. अशी परिस्थिती आहे. अशी बरेच जण गाणी घेऊन घेऊन ठेवणार, पण म्हणाचे नाही. मनात चांगलंच आपल्या समोर तर नाही बुवा, आवाज जरा बसला आहे. बारको भावा सावकेले नरम झालं. बांगड्याची माळ लिंबवानी डोळा, उभी आहे नदीच्या काठाला गबाय, उभी आहे नदीच्या काठाला लखाबाय. तुम्ही बोलला की शाळेत तुका बाई होते काय, तेव्हा शाळेत इथे जे जे शिकले त्यांना गुरुजी होते आणि त्यावेळी बाई सुद्धा होती. आणि बाई तुम्ही बोललात बाईच्या नादात लागलेलो बुवा बोलला ना, तुझ्या माहितीसाठी सांगतोय बाई आणि बाटली कधीच कोणात नाही शिकली. लहान असताना तुझा जन्म झालो, दूध नाही लावला, औषध कोंबल्या तोंडात दुधाची बाटली, बरोबर की नाही. त्याच्यानंतर बाई शाळेत गेलं, पाणी भरून वॉटर बॅग ती एक बाटली, कॉलेजात गेलं मित्रांच्या संगती बिअरची बाटली, ती खिशात नाही परवडली तर मग साधी ती कसली ती देशी ती बाटली, ती पण शरीरात भारी झाली हॉस्पिटल मिळून उलटी बाटली सलाईनची, ती सलाईनची बाटली ती नाही परवडली, गेलं काय बॉडी टिका होई म्हणून त्याच्यावर मात्र ती 70ची बाटली, आणि अगदी शेवटला जाळा भया म्हणून घातली एकची बाटली. तुझ्याकडे काय बाटली कुठं होती? आता राहिला विषय बाईचे. जन्म दिल्यात
मावशी ती पण बाई बाई बरोबर पालन पोषण केलं ना चुलती म्हण आजी म्हण ती पण बाई उद्या लगीन झाला ती पण बाई काय पुरुषा वेळा केलं तू लगीन झाला ती पण बाई बाई कुठली आहे का अरे शाळेतली बाई ती वेगळा त्याचा दर्जा वेगळा होता शिक्षक या नावाचा अर्थ काय शी म्हणजे शीलवान क्ष म्हणजे क्षमावान आणि क म्हणजे कर्तृत्ववान ते शिक्षक आता ते शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या खाण्यात हात घालून फिरतो तेव्हा आम्ही शिक्षकांना बघलो काय घाबलो असे बिवटी पिळवटी माहिती तुका आणि तू नाक फसून काढून पाठी लावतो अरे एक जागा आहे काय त्या गाणं का म्हटलंय का आमच्या पप्पानी नागोबा आला तुझ्या डोक्यात येते संकल्पना झाली पण ह्या बुवा आता नागपंचमी येणार आहे हे सण आहेत ना आपले याची संस्कृती आपली जी काय हे आपल्या मुलांना कळणं गरजेचं आहे आणि त्या सांगूचा कर्तव्य कोणाचा आपल्या पालकांचा आज आपणच पालक आपल्या मुलांना जर सांगितलं नाही आज ही मुलं या शाळेत असताना त्यांनी तुम्ही सांगितलं एक दगड या मंदिराच्या ठिकाणी आणून ठेवला आणि आता त्याचं भव्य दिव्य रूपांतर त्यांना भक्ती म्हणजे काय कळली ना भक्ती म्हणजे काय कळली बुवा आणि म्हणून आज ते मोठे झाले तरी ते आपल्या ज्येष्ठांबरोबर ते राहून हा जो भव्य दिव्य कार्यक्रम केला योगदान हे जुन्या जात्या लोकांना त्या मुलांना ना तुमच्या मंडळासाठी एकच म्हणेन सागराचं पाणी कधी आटणार नाही सागराचं पाणी कधी आटणार नाही आणि श्री बाधिते सरेवाडी ओसरगाव या मित्रमंडळाने केलेल्या कार्याची महती हा जन्म काय हजार जन्म झाले तरी कधी संपणार नाही कधी संपणार नाही कधी संपणार नाही कधी असे ते गजराला सुरुवात करते गजराच्या माध्यमातून प्रबोधन कारण बराच उशीर झालेला आहे 1:30 वाजत आलेले आहे नाही का तू आणि सुंदर चाल लेकरे मुलतीये दिली परक्या घरी जाते लाडाची लेक आमच्या टायमिंगला ही गाणी नाही माझ्या लगीन लागला आणि नवऱ्या मुली आणि सुरू घेतात ना तेव्हा त्या स्पीकरवाल्यानं गाण्यात नाही गावला त्यांना गावला तर त्यांनी लावले आणि अगदीच नाही होत दुसरा या गाणं लावले मी दाटून बायको आणि आपल्या ताई विचारतात ताई तू रडतेस का तर ताई काहीतरी समोर उत्तर देऊ पाहताना ताई हुशार ताई म्हणते भाऊराया आज मी रडते तुझे भाऊजी हसताय उद्यापासून त्यांना रडायचंय मी हसणार आहे इतक्या पडल्या लगी विनोद चुटके काय असेच होत बाई बाई बुवा आज मुंबईची जर एखादी स्त्री गावाला आली ना तर ती फॅशनेबल असतात आणि ती भाषा बोलणार काय ग कशी आहे आमची गावठी तू कसा होस त्या दिवशी आमच्याकडे कशीच आपल्या गावच्या मैत्रिणी भेट केली आपल्या भावा बिवा घेऊन गेली आणि मैत्रिणीच्या वर्गाला खाऊ खाण्याने खाऊ दिल्यानंतर चहा पाणी झाल्यानंतर ती मुंबईची मैत्रीण आपल्या भावा बोलायला त्या गावच्या मैत्रिणी सांगतात आता मी तुला आमच्या ह्यांची ओळख करून देते आणि तिनं आपल्या भाषेत मुंबईची ओळख करून देऊ लागली म्हणते हे बघ हे उभे आहेत ना हे माझे मिस्टर मी त्यांची वाईफ आणि बाजू पोरगो हा आमचा बॉय काय सांगल्या हे माझे मिस्टर मी त्यांची वाईफ आणि हा आमचा बॉय इतके ऐकले ती गावची लोक तिनं आपल्या भावा बोलले हकडे आवा पोरग्या बोलवले हकडे दोघं गेल्यानंतर ती म्हणतात तू ओळख करून दिलंस ना आता मी कोण ओळख करून देतो आता बरं तिनं आपल्या भाषेत देऊ फ्री ओळख करून ती पेटा म्हटली म्हणतात तू ओळख करून दिलंस हे बघ हे उभा तो माझं विटर
उभा तो माझा मीटर, मी त्याची वायर आणि बाजू पोरगो होतो, हे आमचा विहिरी. हसले काय सायंकाळी दिल्या डोळी माझं काळीज हे फाटल, माझं काळीज हे फाटल. त्यांनी देवाला हाक मारली आणि म्हणून बुवा ते इथपर्यंत या भजनाला या नामस्मरणाला येऊ शकले, कारण ही त्या देवाची भक्ती आहे. आणि आम्ही आवाज बसलेलो असताना सुद्धा गोंगाटतो. तो सांगता लाडकी बहीण, महाराष्ट्राची लाडकी बहीण म्हणजे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण, तिची आमका 1500 रुपये नको म्हणजे अखिशात नसताना तो आम्ही तिच्याचकडे मागतो. आपले अगदीच खिशात नसले तर तिच्याकडे मागणार, मग ती काय करणार, कपाट उघडणार, कपाटात साडी असणार, त्या साडीच्या कप्यात काहीतरी लपवलेलं असणार. साडीच्या कप्यात काहीतरी घुसवून ठेवलेलं असणार, काहीतरी पिशवीत कागदाच्या याच्यात बांधाने ठेवलेले असणार. ही त्या महिलांची सवय. आता ही बसली होत, तिने एवढा सुंदर जेवण केल्याने तरी तू माका सांगतोस ते बटाटे खालस ते पचव, म्हणजे तू त्यांका नाव ठेवलंस ना. आज ती हय बसले तर त्यांच्या डोक्यात विचार चालू, उद्या भाजी काय बनवायची, उद्या आमटी काय बनवायची, हे त्यांच्या डोक्यात चालू ना. आज सुद्धा हे जुनी जाणती लोक आहेत, ते आमचे बाबा बघितले तर त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघा, केस त्यांची पिकलेत म्हणजे त्यांचं वय झाले, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघा अजून सुद्धा ते तुकतुकीत दिसतात. आणि आमच्या चेहऱ्यावरचं तेज बघा, आम्ही मेलो का, कारण त्यांनी उकड्या तांदळाची पेज, नाचण्याची भाकरी, कुंड्याची भाकरी त्यांनी त्यावेळी खाल्लेली आहे. आणि आम्ही सकाळी उठलो की आयचं ना खाली बटन मी ठोस, आई खाली बटन मी ठोस देता. आणि संध्याकाळी चिकन चावच्या आम्ही होतो चिकन चावच्या. चिकन चावच्या जर बंद केली तर 1.25 लाख रुपये घालायची गरज नाही. उकड्या तांदळात परत येऊच्या लागात, पण शेतीत नाही कोण करीता. काय त्या ती भाताची नाव होती पालय आणि काय होती आताच्या भाताची नाव काय, उषा, निशा, सोनम, तर जागरण प्रणाली जेवण नाही. जर समजा असं रुजवणी कसा येतो विचार, काळ बदलला, काळाप्रमाणे बदलणं गरजेचं आहे, पण आपली संस्कृती विसरून चालणार नाही. म्हणून
फायनल झाली तेव्हा बायकांची मजा असायची खरी. साधारण बायका जमा व्हायची तेव्हा बारके कीड तेव्हा त्याका एवढं पाण्याच्या वरसून काढी एवढं पाण्याच्या खालसून काढी. तशी 5 वेळा काढल्यानंतर या आतेची मजा. ती आते काय करी तो पोरग्या घे आणि त्याच्या कानात कुर्र करू बरोबर ना. ते दिवस आता नाही. त्याला लाकडी पाळणे होते. आताच्या पोरग्याच्या पाळणे असलेले जाळीचे आमका मच्छी खाण्यात त्या टायमाला हे फळ. आताच्या पोरग्यांना जाळीचे पाळणे. गाणं पण काय झालं आमच्या टायमिंगला हलके हलके आमची आजी अंगाई म्हणून झोपवायची. मी जमीन देता बाळा आय गेली बाळा फुले आणले सोळा. आजी काय झाला आठवत राहतो. अजून एक आत्मा होती आरडगे माडगे चालले बाबूची आहे घर सोडले झोपवण्यासाठी औषधीचा अंगाई येत नाही. काय करणार मोबाईल घेणार युट्यूब खोलणार आणि गाणं लावणार. ओ शे पाण्यात झोपलो होते. काय पोरग्यांना झोपूची पडली. त्या ओवाने सांगितलं जुनी गाणी त्या गाण्यांमध्ये मजा होती ना. आता गाणी काय आई झुमकावाली पोर कळणते किनारे चालनी. आई झुमकावाली पोर कळणते किनारे चालनी. किनारे चालनी आणि त्या पोरांना झुमके घालत लागले. आवाज येतो काय पावसा निसर्गाचा नियम आपण बदलून टाकलाय. आज झाडं तोडली पावसाने घर केला. डोंगर कोसळायला लागले दरडी कोसळायला लागल्या. कोणामुळे कोणी गेला या तुम्ही आम्ही माणसांनी गेलो. ते कुठे थांबत म्हणून का देवाचे मंदिर देवाचे मंदिर कोणती गोष्ट कमी पडणार नाही. आणि म्हणून आपल्या देवाची सेवा करणं गरजेचं. म्हणून भक्ती
नाती टिकवायला खूप पुण्य लागतं नाती टिकवायला, नाहीतर सगळे तयार आहे तिथे महाभारत घडवायला, बरं ना. त्याच्यामुळे तुमची जी एकी आहे ती अशीच कायमस्वरूपी टिकून राहत अशी त्या आदित्य देवाच्या चरणी प्रार्थना करते. कारण मधाचं पोळं बघितलं त्याच्यावर दगड मारला आता त्या सगळ्या मधमाशा चावायला तुटून पडतात, बरोबर की नाही. तुम्ही एका कुत्र्याला घेऊन मारा ते कुत्रं पळा जातात. म्हणून ही एकी पाहिजे. जशी मधमाशांची पोळ्याची एकी आहे, मधमाशांची एकी आहे, तशी एकी असणं गरजेचं आहे. नाहीतर आजकाल अशी बोलून सांगितलं की गणपती येईल भांडणावर सुरुवात. आज ह्या वर्षी आरती कोणाची बोलून करायची, जो आरती येत नाही याची आरती बोलतो. आज बोलायला सांगितल्याप्रमाणे खरोखर शोकांतिका आहे की आज जे भजन करतात एवढं वय झालं तरी त्यांना पेन्शन नाही, आणि जे कायच खेळत नाही त्यांना पेन्शन चालू आहे. कारण आपल्या एकी नाही पाहिजे असं एक म्हणून पहिल्यांदा कशामुळे झालं असेल तर इथे जेव्हा प्रवेश केला ना आम्ही तेव्हा ही जी जमीन सारवलेली असते ना ती आता दिसणार नाही. कारण कोणाकडे गुलाच नाही, शान मिळत नाही, आता विकत घ्यायचं लागतं. तर तुम्ही पराकाष्ठा करून हे सर्व अंगण जे शेणाने सारवलेले आहे तिथे जोडण्याच्या पहिला मंडळात काय करायचं शेणात हात घालू भागात नाही नाही मला वाद घालतो. पण त्यावेळी आमच्या आजी शान सारवल्या आता तिला वाद केला नाही झालो. आता 30-40 वर्ष झाली का गुडघे दुखायला लागले. मला मणक्याचा त्रास आहे, तो लाडात येऊन सांगा मला जमत नाही. आम्ही लाडात येऊन बघा तू आराम कर
कशी बोनी सांगलेली कशा बेड रेस घ्यायला लागेल काय ते खुश ती टीव्हीचा रिमोट घेऊन बघतात उडू 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 किती वेळा किती मालिका येते त्याच्यात ती हिरोईन सुद्धा असते बरं त्या महिलांना सुद्धा झाली नाही टीव्हीत ऍड दिल्याने ते साबणाची लस लगाव तंदुरुस्ती पाव मोती लगाव खुद जान जाओ आणि आमच्या पुरुषांना ऍड दिसले इजराय लगाव काय पाप केला एखाद्या साबणाची राजा साबण होती प्रत्येक ठिकाणी महिलेला प्राधान्य आरक्षण आम्ही काय करा जो सांगता की रेडाचा भेटतो बाकी मालिकांच्या आवाज भारी काढतात पण आपल्या जनावरांचे आवाज तुम्ही बालकाचा आवाज काढला काळूच सांगत काळूच नाही बकऱ्याचा आवाज कसे होतो काय करेल ते फिरायला लागलो ना कसं म्हणून का